ज्या फॅमिलीने पहिल्या महायुद्धाला फंडिंग केलं होतं आणि संपूर्ण जगाच्या बँकिंग सिस्टमवर ताबा मिळवला होता, तीच फॅमिली आता भारताच्या NSE ला कंट्रोल करणार. भारताच्या शेअर बाजार म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज, जो सर्वसामान्य भारतीयांचा गुंतवणुकीचा कणा आहे, तिथं आता ही कंपनी ॲडवायझर म्हणून काम करणार आहे. जेव्हा एखादी मोठी जागतिक शक्ती एखाद्या देशाच्या स्टॉक एक्सचेंजमध्ये सल्लागार म्हणून येते, तेव्हा फक्त तंत्रज्ञान बदलत नाहीत, तर डेटा आणि धोरणावरही त्याचा प्रभाव पडू शकतो. जर जगातील बँकांवर ताबा मिळणारी फॅमिली आपल्या मार्केटच्या निर्णयात सहभागी झाली, तर उद्या आपल्या लोकांची प्रायव्हसी आणि देशाचा आर्थिक डेटा सुरक्षित राहील का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. इतिहासाकडे पाहिलं तर लक्षात येतं की ही फॅमिली जिथे जिथे गेली आहे, तिथे त्यांनी तिथल्या मॅनेजमेंटवरती हळूहळू पकड मजबूत केली होती. जर NSE ला ते कंट्रोल करू शकले, तर भारतीय कंपन्यांचे चढ उतार, गुंतवणूकदारांचा डेटा आणि बाजाराची दिशा हे सर्व त्यांच्या ऐश्वर्यावर चालण्याची भीती नाकारता येणार नाही. परदेशी बँका आणि त्यांचं मॅनेजमेंट जेव्हा आपल्या महत्त्वाच्या संस्थांमध्ये सल्लागार म्हणून येतं, तेव्हा त्या